हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपला जो चॅप्टर सुरू आहे तो आहे ग्रॅव्हिटेशन. राईट. पार्ट फर्स्ट मधला फर्स्ट चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? तर आपण बघितलं केप्लर्स लॉ. बरोबर आहे का? त्याच्या आधी आपण बघितलं की गुरुत्वाकर्षण हे एक प्रकारचं बल आहे. Of kind of force gravitation is, and it is discovered by Sir Isaac Newton. Right? He gives theory about this gravitation. Gravitation is the force by which the force applied by the earth to any object, and earth pulled that object towards its center of circle. That force is known as gravitational force on the earth. But this force, gravitation, is not only present on the earth, it is present beyond the earth. The gravitation force is present between two objects in the universe, whether they are present in a very long distance too. The force of gravitation is present between moon and earth. The gravitation force present in earth and sun to the other planets of the solar system too. So this gravitation force is the universal force that we have come to know. But before the theory of Sir Isaac Newton in his book Principia, Kepler gives three laws of the motion of the planet, and that three laws we studied in an earlier lecture. What was that the law, and how Newton gives his universal law of gravitation, that we are going to see in this lecture. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं की न्यूटनने, सर आयझॅक न्यूटन यांनी ग्रॅव्हिटेशनचा सिद्धांत मांडला, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. पृथ्वीकडून एक विशिष्ट बल प्रत्येक ऑब्जेक्ट वरती कार्य करतं आणि ते बल त्या वस्तूला पृथ्वीच्या केंद्रकाकडे आकर्षित करतं. ह्या बलाला काय म्हटलं जातं? तर गुरुत्वीय बल असं म्हटलं जातं. मग हे जे बल आहे हे फक्त पृथ्वी आणि इतर वस्तूंमध्ये आहे का? तर हे बल पूर्ण सोलार सिस्टीम मध्ये, पूर्ण सौरमंडलामध्ये कार्य करतं. पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये सुद्धा हे बल आहे. त्यामुळेच मून, चंद्र हा पृथ्वीच्या भोवती फिरतो. तो पृथ्वीचा उपग्रह आहे. आपल्या सौरमंडलामधले प्रत्येक ग्रह हे सूर्याभोवती फिरतात. इट इज बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ऑफ द सन. हे आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण सेंट्रिपेटल फोर्स काय असतो ते बघितलं. व्हॉट इज सेंट्रिपेटल फोर्स? The force acting an object towards its center of circle is called as a centripetal force. What is circular motion? The motion of an object along a circumference of a circle is called circular motion. That concept we already taken. मग केपलरचे 3 नियम काय? न्यूटन यांनी त्यांचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडण्याच्या अगोदर जोहान्स केपलर यांनी ग्रहांच्या गतीचे नियम मांडलेले होते. तसं आपण बघितलं की 16व्या शतकापर्यंत भरपूर सारी माहिती या अवकाशा संदर्भात आपल्याला प्राप्त होती. केपलर यांनी त्या संशोधनाचा अभ्यास केला आणि त्यांनी ह्यावरून ग्रहांच्या गतीचे नियम मांडले. मग हे 3 नियम होते ते काय होते? तर ते पुन्हा एकदा आपण रिवाइज करूयात. तर पहिला होता केपलर्स फर्स्ट लॉ. व्हॉट इज केपलर फर्स्ट लॉ? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अ इलिप्स अँड विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. जे ग्रहांचं फिरणं आहे सूर्याभोवती, ती जी ऑर्बिट आहे ती सर्क्युलर नाहीये, ती इलिप्स आहे. म्हणजेच ती अंडाकृती आहे. आणि त्या अंडाकृतीच्या सन हा सेंटरला नसून तो एका फोकाय वरती आहे, म्हणजे तो एका नाभिबिंदूवरती आहे. ही आकृती आपण एक बघितली होती की फोकाय म्हणजेच नाभिबिंदू कुठे असतात ते.
नाही का, ह्या अंडाकृती आकृतीवरती दोन नाभिबिंदू, त्या दोन पैकी एक नाभिबिंदूवरती सूर्य हा असतो, हा तो नियम होता. काय होता तो नियम? व्हॉट वॉज दॅट लॉ? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज इलिप्स with the sun at one of the foci. What was Kepler's second law? Kepler's second law states that the line joining the planet and sun sweeps equal area in equal interval of time. म्हणजेच काय, जो काही लाईन, ज्या काही रेषा सूर्य आणि त्या प्लॅनेट मध्ये आपण आखतो, तर जेव्हा तो प्लॅनेट एक ऑर्बिट मध्ये फिरत असतो तेव्हा तो इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. तो जो एरिया आहे तो इक्वल आहे. दॅट प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल टाइम इंटरवल. हा तो दुसरा नियम आहे. काय? The line joining the planet and the sun sweeps equal area in equal interval of time. What was the Kepler's third law? Keplerचा तिसरा नियम, the square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun. म्हणजेच काय, तर square of its period of revolution म्हणजे आर स्क्वेअर, जेवढा काही पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे त्याचा वर्ग हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. कशाला? टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. सॉरी, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे टी चा स्क्वेअर, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन, दॅट इज आर. कारण हा ओव्हल शेप आहे, अंडाकृती आहे, इलिप्स आहे, आणि याचं जे आपण डिस्टन्स काढणार जवळ ना, मीन डिस्टन्स, ते काय असणार आहे? ते त्रिज्याने मोजणार आपण आर, आणि म्हणून त्याचा क्यूब. सो टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. ह्याला म्हणू शकतो आपण टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के, वेअर के इज द कॉन्स्टंट. तर हे होते केपलरचे 3 नियम. नाउ in today's lecture we are going to discuss about Newton's universal law of gravitation. Please see on your screen. बघा मित्रांनो, इथं यूज युअर ब्रेन पॉवर पाठीमागच्या लेक्चरचा एक छोटासा प्रश्न आहे. इफ द एरिया ESF इन द फिगर 1.4 इज इक्वल एरिया ASB, व्हॉट विल यू इन्फर अबाउट EF? त्यांनी म्हणलेलं आहे ESF हा जर सारखा असेल कशाशी, तर ASB शी, तर तुम्ही EF बद्दल काय सांगणार? E आणि F बद्दल काय सांगणार? तर हे जे EF अंतर आहे हे AB इतकं असेल आणि ते CD इतकं पण असेल. AB इज इक्वल टू CD इज इक्वल टू EF असं आपण याच्यावर सांगू शकतो. असो, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघा. ऑल अबोव consideration including Kepler's law, Newton's to formulate, आता इथे LED आहे ते ऍक्च्युली शब्द आहे हेल्प. All above the consideration including the Kepler's law help Newton to formulate his theory of universal gravity. According to this theory, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये केलेलं कोटेड स्टेटमेंट आहे, अंडरलाइन पण आहे, मार्क करायचा आहे. तो आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, आणि त्याचं स्टेटमेंट आहे एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द masses of the two objects and is inversely proportional to square of its distance between them. बघा, हा जो आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटी न्यूटनचा, तो बघून घेऊ. काय आहे हा लॉ? तर हा लॉ आहे एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ फोर्स which is directly proportional to the square of distance between them and inversely proportional to the square of distance between them. Sorry, I will repeat the law. काय आहे तो law? Newton's universal law of gravitation. Every object in the universe attract every other object
with a force which is directly proportional to their masses. म्हणजे दोन ऑब्जेक्टचं मास डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास ऑब्जेक्ट masses of their object and inversely proportional to square of distance between them. म्हणजे काय समजून घेऊयात आपण. बघा, समजा दोन ऑब्जेक्ट आहे युनिवर्स मध्ये, ते दोन ऑब्जेक्ट m1 आणि m2 आहे. म्हणजे m1 इज द मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट अँड m2 इज द मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. बरोबर आहे. आता हे जे दोन ऑब्जेक्ट आहे यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते आहे d. d is the distance between that two objects, which is having mass m1 and m2. आता न्यूटन्सच्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटी नुसार मास m1 असणारा ऑब्जेक्ट मास m2 असणाऱ्या ऑब्जेक्टला स्वतःकडे खेचतो, तर दुसरीकडे मास m2 असणारा ऑब्जेक्ट हा सुद्धा मास m1 असणाऱ्या ऑब्जेक्टला स्वतःकडे खेचतो. म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांकडे खेचत आहेत. बरोबर आहे. आणि ह्यावरून न्यूटनचा हा लॉ काय सांगतो आपल्याला, व्हॉट इज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर तो लॉ सांगतो की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. जगातला प्रत्येक एक वस्तू दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करतो. मग आता तो हेही सांगतो की त्याचा आकर्षित करण्याचा वेग, त्याचा फोर्स किती, तर तो फोर्स असेल, तो आकर्षित करण्याचा फोर्स आहे त्या दोन वस्तूंचे वस्तुमान, प्रोडक्ट ऑफ दॅट टू मासेस ऑफ एन ऑब्जेक्ट, त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाचा गुणाकार. म्हणजे m1 चं जेवढं वस्तुमान आहे ते गुणिले m2 चं जेवढं वस्तुमान आहे ते. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मासेस ऑफ एन ऑब्जेक्ट आणि इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू, डिवायडेड बाय, तो व्यस्तानुपाती आहे कशाशी, तर स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. जेवढा त्यांचा मधला अंतर आहे, डिस्टन्स आहे, त्याचा वर्ग. मग यालाच आपण सूत्रामध्ये बांधू शकतो. ते कसं बघा, आय विल स्टेट द लॉ अगेन अँड फॉर्म्युलेशन आय विल एक्सप्लेन. सी, every object in the universe attract every other object with a force which is directly proportional to product of their masses, which is directly proportional to product of their masses and inversely proportional to, बघा छेदी आला म्हणजेच काय, f is inversely, इनवर्सचा अर्थ होतो 1 upon, inversely proportional to square of distance between them, square of distance between them. आता इथं proportionality sign आहे. When you want to remove that proportionality sign and apply equal to sign, then you have to put a constant. तुम्हाला तिथे कॉन्स्टंट द्यावा लागेल. मग हाच नियम कसा बनतो बघा, f is directly proportional to m1 m2 upon d square. याला जर तुम्हाला proportionality sign काढायचं असेल, इक्वल टू साइन टाकायचं असेल, तर इथं कॉन्स्टंट जो आहे ग्रॅव्हिटीचा तो आहे g, कॅपिटल जी. मग सूत्र काय बनलं, f इज इक्वल टू कॅपिटल जी इंटू m1 m2 अपॉन d स्क्वेअर. आता हा जो g आहे हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे कशाचा, ग्रॅव्हिटेशनचा. सो कॅपिटल जी इज द युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे. आता थोड्याच वेळात हे सूत्र आपण स्क्रीनवरती सुद्धा बघणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे आणि इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट मध्ये हा भाग तुमच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. मग ह्याच्यावरती मी क्रॉस मारलेला आहे. याचा अर्थ तो तुम्हाला विचारला जाणार नाही परीक्षेला, पण तरी सुद्धा आपण ते शिकणार आहोत. ठीक आहे. बघा स्क्रीनवरती पुन्हा एकदा, अँड इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट क्रॉस केलेला आहे याला, म्हणजे परीक्षेतून वगळलेला आहे. जोहान्स केपलर 1571 to the 1630 was a German astronomer and mathematician. He started working as a helper to the famous astronomer Tycho Brahe in Prague in 1600. After the sudden death of Brahe in 1601, Kepler was appointed as a royal mathematician in his place. Kepler used the observation of planetary positions made by Brahe to discover the law of planetary motion. He wrote several books. His work was later used by Newton to postulating
हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बघा मित्रांनो, जोहान्स केपलर हे काय व्यक्तिमत्व होतं, तर जोहान्स केपलर हे ब्राहे या मॅथमॅटिशियन गणित तज्ञाच्या हाताखाली मदतनीस म्हणून कामाला होते. आणि हे जे ब्राहे आहे हे असे गणित तज्ञ होते जे राजेशाही गणित तज्ञ होते. प्रेग ह्या देशाचं जे राजघराणं होतं त्या राजघराण्यात हे काय म्हणून होते, गणित तज्ञ म्हणून होते, मॅथमॅटिशियन होते. 16व्या शतकामध्ये अचानकच या ब्राहे यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या जागी केपलरला म्हणजेच ह्या योहान्स केपलरला स्थान देण्यात आलं, त्यांची नियुक्ती करण्यात आली. आणि मग त्याच्यानंतर ते त्या राजघराण्याचे गणितज्ञ म्हणून काम करायला लागले. पण हे जे ब्राहे होते यांनी प्रचंड असं संशोधन करून ठेवलं होतं, प्रचंड माहिती गोळा करून ठेवली होती ग्रहांच्या या मोशन्सची, वहनाची, कसे ते फिरतात. मग ह्याच माहितीच्या आधारे जोहान्स केपलर यांनी या ग्रहांच्या गतीचे नियम मांडले. दॅट वी कॉल्ड केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन्स. त्याच्यावरूनच त्यांनी मांडले. ह्याच लॉचा फायदा, ह्याच लॉचा आधार न्यूटन यांनी घेतला आणि त्यांनी त्यांचा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मांडला. ठीक आहे. म्हणजे बघा, विज्ञानाच्या ह्या ज्या काही संशोधन आहेत हे प्रिव्हियस इन्फॉर्मेशन आणि त्याची जी तथ्य आहेत त्या तथ्यांवर धरून याचे पुढच्या गोष्टी काय करण्यात आलेल्या आहेत, संशोधन करण्यात आलेल्या आहेत, त्या मांडण्यात आलेल्या आहेत. जसं ब्राहे यांनी लिहिलेल्या यांचा ऑब्झर्वेशनचा, यांच्या माहितीचा उपयोग कोणाला झाला, योहान्स केपलरला. त्याच्यावर त्यांनी जे नियम मांडले त्या नियमांचा उपयोग कोणाला झाला, तर न्यूटन्सला झाला. न्यूटनने त्याच्यावरून युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मांडला. ठीक आहे. मग ती स्टेटमेंट आपण बघितलंच आहे. काय आहे स्टेटमेंट? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ फोर्स विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस and inversely proportional to square of distance between them. Mathematically it is been expressed, f is directly proportional to m1 m2 upon d square, or it is also represented as f is equal to g into m1 m2 upon d square, right, where m1 and m2 are the masses of the object and d is the distance between that two objects. चला एक पॅरा बघूयात ह्या वरती अजून माहिती. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. Figure 1.5 shows the two objects with the masses m1 and m2 kept at a distance d from each other. Mathematically, the gravitational force of attraction between these two bodies can be written as. बघा बाजूला आकृती दिसते तुम्हाला. याच्यामध्ये काय दिसतंय तर f1 f2 f हा फोर्सेस आहे, m1 m2 हे दोन ऑब्जेक्ट आहे, त्यांच्यामधला डिस्टन्स d आहे. मग फॉर्म्युलेशन कसं आहे, f डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन d स्क्वेअर और f इज इक्वल टू g into m1 m2 upon d square. Here g is the constant of proportionality and it is called as a universal gravitational constant. The above law means that if the mass of one object is double, the force between the two objects is also double, and also if the distance is double, the force decreases by the factor of 4. If the two bodies are spherical, the direction of the force is always along the line joining the centers of the two bodies, and the distance between the centers is taken to be d. In case of the bodies are not spherical, they have irregular shape, then the direction of the force along the line joining their centers of the mass d is taken as the distance between the two centers of mass. बघा मित्रांनो, लॉ त्यांनी मांडला आणि ह्याच्यावरती अजून डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. जर या दोन वस्तूंपैकी एका वस्तूचं वस्तुमान डबल करण्यात आलं तर यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे म्हणजेच युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, हा सुद्धा डबल होईल. केव्हा? ऑब्जेक्टचं मास, दोन्हीपैकी एका ऑब्जेक्टचं मास डबल केलं तर. आणि जर तुम्ही या मासेस मधलं जेवढं सुरुवातीचं डिस्टन्स आहे या डिस्टन्सला जर डबल केलं म्हणजे अंतराला जर दुप्पट केलं, तुम्ही वस्तू जेवढ्या अंतरावरती सध्या आहे त्याच्यापेक्षा दुप्पट अंतरावरती नेली तर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी हा 4 पटीनं कमी होईल.
म्हणजे वस्तुमान वाढलं तर ग्रॅव्हिटेशन डबल होतं, आणि जर लांबी वाढली, डिस्टन्स वाढलं, तर ते दुप्पट झाल्यावरती फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी हा चौपटीने कमी होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे डिस्टन्स आहे हे नेहमी वस्तूच्या सेंटर पासून पकडलं जातं. मग तो ऑब्जेक्ट स्पेरिकल असला तरीही किंवा तो कोणत्याही शेपचा असला तर सेंटर पासून वस्तूचं काय मोजलं जातं, अंतर. जसं तुम्ही इथं बघताय की ह्या दोन वस्तू आहेत, त्याच्या सेंटर पासून मी अंतर पकडलेली आहेत. मग तो बॉडी इरेग्युलर शेप असो किंवा ते रेग्युलर शेपच्या असो. ठीक आहे. तर ह्या लेक्चरला इथं आपण थांबूयात. भेटूयात पुढच्या लेक्चरला अजून माहिती घेऊन. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.